नमस्कार शिवमावळे, जय शिवराय. सुप्रभात. सकाळचे 8:05 होत आहेत. मी आपल्यासाठी यासाठी लाईव्ह आलेलो आहे की काल आम्हाला साप्ताहिक बुलंदसेना, TV बुलंदसेना नंबर 1, दैनिक बुलंदसेना आणि 911 FM न्यूज TV बुलंदसेनेला आमच्या प्रतिनिधीने अशी माहिती दिलेली आहे. जालना विधानसभा असेल, बदनापूर विधानसभा असेल, भोकरदन विधानसभा असेल, घनसंगी विधानसभा मतदारसंघ असेल, सिल्लोड असेल, कन्नड असेल, छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमचा एरिया असेल किंवा मग पैठण विधानसभा असेल, गंगापूर विधानसभा असेल, वैजापूर विधानसभा असेल, पारनेर असेल, नेवासा असेल, शेवगाव पाथर्डी असेल, याशिवाय राहाता विधानसभा मतदारसंघ असेल, या संपूर्ण विधानसभा मतदारसंघातून 50-50 गावातून आम्हाला समर्थन मिळत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. मी जे सातत्याने मागच्या 20, 22, 25 वर्षात जे काम केलेलं लोकांसाठी, मी संतोष कोल्हे पाटीलच आज पण जनतेमध्ये मी आज लोकनेता झालेलो आहे. लोकनेत्याची ताकद काय असते ते तुम्हाला मी येणाऱ्या काही दिवसात दाखविणार आहे. माझी लोकसभेची पहिली सभा जालना नगरीत होणार आहे. अर्थात त्या सभेला किती पदाधिकारी उपस्थित राहतील, किती कार्यकर्ते उपस्थित राहतील, हे तिथली परिस्थिती, तिथला माहोल सांगेल, मी नाही सांगणार. आणि मी सत्तेशी कधी तडजोड पण केली नाही, तुम्हाला हे पण मी आज सांगतो आहे. पण आज नशिबात उद्या काय आज आहे हे मला माहीत नाही. पण मला एवढं माहीत आहे की माझ्या हातून चांगलं काम घडतं आहे. आज मी महायुतीचा विजय नेता आहे. पण किती दिवस तेच शब्द किंवा तेच डायलॉग म्हणू? त्यापेक्षा हे 15 मंत्री आणि 44 आमदार मी सरकारमधून जर बाहेर पडलो आणि यापेक्षा चांगलं जर काम माझ्या हातून घडलं तर हे सगळे पाठिंब्याची लोक आहेत ना, हे सगळे. आणि यांच्या भरोश्यावर मी राजकारण किती दिवस करू? माझे कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून मी यांच्या मागं तर पुढं जाऊ शकत नाही ना. त्यामुळे आता सगळ्या मी मंत्री महोदयांना सांगतो आहे, प्रामाणिकपणे सांगतो आहे, मला या सर्व गोष्टीतून तुम्ही मला बाहेर पडू द्या. तुम्ही तुमचं काम करा. पुढं जर निवडून आलात तुम्ही तर मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला येईनच. आणि जर नाही निवडून आलात तर याला संतोष कोल्हे पाटील किंवा बुलंदसेनेचे कार्यकर्ते हे जबाबदार राहणार नाही. आणि राहिला प्रश्न, माझ्यावर काही लोक टीका करत आहेत, काही नातेवाईक पण का करत आहेत. त्या नातेवाईकाला माझ्याकडं किंमतच नाही. जे मला व्यक्तिगत मानत आहेत ते खरे नातेवाईक आहे. आणि जे दूरचे आहेत ते टीका टिप्पण्या करतात. अहो, टीका करणाऱ्यामध्ये प्रभू श्रीकृष्णाला सुद्धा काहींनी टीका केल्या. महाभारतातलं तुम्ही जर ते महाभारत जर आपण बघितलं, त्यातली काय परिस्थिती आहे. सर्व राजकारण कोणत्या अवलंबून निघलं आहे. अर्जुनाला सुद्धा